महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजे केशव सीताराम ठाकरे, ज्यांना आपण सगळे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो। त्यांचा 17 सप्टेंबर हा जन्मदिवस। चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल, पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी कार्तिकी आणि तुम्ही पाहताय कल्लाकार दिनविशेष भाग 260 पावर्ड बाय goprag.com। प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला। त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा, सत्यशोधन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या योगदानाने परिपूर्ण आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे कट्टर अनुयायी असलेले प्रबोधनकार ब्राह्मणवाद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढले। त्यांचे समाजाप्रती एवढे प्रेम होते की त्यांनी त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेच्या एका मेळाव्यात समाजकार्यासाठी अर्पण केले। प्रबोधनकारांचे हे कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीचे प्रतीक आहे। त्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। त्यांचे वक्तृत्व इतके प्रभावी होते की लाखो लोकांना त्यांनी प्रेरित केले। प्रबोधनकारांनी आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणा आणि दलित चळवळीला पाठिंबा दिला। विशेषतः आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या महात्मा फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते। प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुख्य नेते होते। प्रबोधनकार ठाकरेंचे साहित्य समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन होते। त्यांनी 16 ऑक्टोबर 1921 रोजी प्रबोधन नावाचे मासिक सुरू केले, ज्यामधून सामाजिक मुद्द्यांवर तीक्ष्ण लेखन केले। त्यांनी 20 हून अधिक पुस्तके लिहिली, ज्यात ब्राह्मणांचा सत्यक्रोध, कोदंडाचा टणत्कार आणि धर्मवीर संत तुकाराम यांचा समावेश आहे। त्यांची नाटके खरा ब्राह्मण, टाकलेला पोर यांनी समाजात खळबळ माजवली। त्यांच्या काही मुख्य साहित्य कृती म्हणजे उठ मराठा उठ हा लेख संग्रह, कोदंडाचा टणत्कार, ग्रामण्याचा सांध्य इतिहास, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी भिक्षुकशाहीचे बंड हे इतिहास संशोधन ग्रंथ, श्री संत गाडगे बाबांचे चरित्र, खरा ब्राह्मण, पोर, संगीत सीताशुद्धी ही नाटके, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे वैचारिक गद्य, लाईफ अँड मिशन ऑफ रामदास हा ग्रंथ आणि माझी जीवन गाथा हे त्यांचे आत्मचरित्र। त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सामाजिक समता आणि जागृतीला चालना दिली। त्यांचे जीवन हे समाज सुधारणेचे आणि सत्याच्या शोधाचे प्रतीक आहे। आजच्या काळात जेव्हा जातीवाद, अंधश्रद्धा अजूनही आव्हान आहे, तेव्हा प्रबोधनकारांचे विचार अधिक प्रासंगिक आहेत। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com।